महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचा धोका वाढला असून पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये गारांच्या पावसासह वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। महाराष्ट्र सध्या अशा वळणावरती आहे जिथे निसर्ग आपला सर्वात भयानक चेहरा दाखवणार आहे। तुम्ही विचार करत असाल की मे महिन्याचं ऊन आहे, घामाच्या धारा निघतायत, पण थांबा, ही शांतता नाही तर विनाशकारी वादळापूर्वीची सन्नाटा आहे। विज्ञानाच्या भाषेमध्ये याला ट्विन सायक्लोन असं म्हणतात। हेच 2 राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्राला दोन्ही बाजूंनी गारपिटीच्या पावसाने संकटामध्ये आणणार आहेत। प्रसिद्ध हवामान अभ्यासकांनी देखील इशारा दिला आहे। 3 तारखांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या। हिमालयाची थंड हवा आणि अरबी समुद्रातील धगधगती उष्णता जेव्हा एकत्र येतील तेव्हा हा स्फोट होतो। पावसाळ्यापेक्षाही भीषण अवस्था निर्माण होते, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये जी परिस्थिती उद्भवली नव्हती ती आता या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे। या आठवड्यामध्ये पाऊस बरसणार आणि अवकाळी पावसामध्ये महाराष्ट्राला वाटलं की अवकाळी पाऊस बरसला, परंतु खरा पाऊस तर आता सुरू होणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्ही बाजूंनी ताशी 80 किलोमीटर वेगाने 2 वादळं महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहेत। यालाच हवामान तज्ज्ञांनी भीषण विनाशकारी संकट उद्भवत असल्याचा संकेत दिलेला आहे। महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये जोरदार गारा बरसतील। जमिनीवर पांढरी चादर हातरल्यासारख्या गारा 20 जिल्ह्यांमध्ये बरसणार आहेत। शास्त्रज्ञांच्या मते आता भयानक उष्णता आणि भयानक ऊन आहे, परंतु हीच उष्णता, याच भयानक उष्णतेने 2 राक्षसी चक्रीवादळांना जन्म दिलाय। एका बाजूला बंगालचा उपसागर खवळलाय तर दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा शक्तिशाली झाला आहे। काही क्षणांमध्ये महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वारा सुटेल आणि गारांचा वर्षाव होणार आहे। महाराष्ट्राकडे हे वादळ सरकणार आहे, तसेच जोरदार विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत हे पहा। फक्त पावसाचा अंदाज नाहीये तर 3 तारखांमध्ये महाराष्ट्रावरती आणखी एक नैसर्गिक संकट उद्भवणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर यापुढील 3 तारखांना घराबाहेर पडणार असाल तर सविस्तर माहिती जाणून घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही न घडलेली एक खगोलीय आणि हवामानशास्त्रीय घटना आता घडणार आहे। निसर्गाने जुना हिशोब चुकता करायला सुरुवात केली आहे। आपण ज्याला मे महिन्याचं ऊन समजत होतो तोच उन्हाळा आता 2 महाकाय चक्रीवादळांमध्ये रूपांतरित होतो आहे। ट्विन सायक्लोन आता महाराष्ट्राकडे सरकतंय। एका बाजूला अरबी समुद्र खवळलेला आहे, दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर पेटलाय आणि 2 आगींच्या गोळ्यांमध्ये आपला महाराष्ट्र सापडलाय। शास्त्रज्ञांनी 3 तारखांना हायलाइट जारी केलेला आहे। 20 ते 25 वर्षापूर्वी लातूर मराठवाड्यामध्ये जेव्हा निसर्गाचा कोप झाला होता तेव्हा काय झालं होतं ही आठवण जुन्या लोकांच्या अंगावर काटा आणणारी आहे, कारण त्यावेळेस एक वादळ आलं होतं, पण आता फक्त वादळ नाही तर यावेळेस 2 वादळं महाराष्ट्राच्या दिशेने सरकली आहेत आणि त्याचा ताशी वेग हा 80 किलोमीटर असणार आहे। ही 2 वादळं एकमेकांना पूरक ठरत आहेत। हिमालयाची थंड हवा वरून खाली सरकते आणि खालून या चक्रीवादळाचा उष्ण बाष्प वर जात आहे। जेव्हा 2 शक्तींची टक्कर महाराष्ट्राच्या आकाशामध्ये होणार आहे तेव्हाच 20 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होईल आणि जमिनीला हादरे बसतील। त्यामुळे महाराष्ट्रावरती हे विनाशकारी संकटाचा इशारा आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची वर्षभराची मेहनत, तुमची पिकं आणि तुमची जनावरं या सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या 3 तारखांना महाराष्ट्रावरती हे संकट ओढावणार आहे याची सविस्तर माहिती घ्या, कारण आता फक्त अनेकांना वाटतंय की हा तर फक्त पाऊस पडेल, परंतु अवकाळी पावसाची ही स्थिती भयानक स्थिती असणार आहे। अवकाळी पावसाच्या या स्थितीमुळे ग्लोबल वॉर्मिंग जिवंत उदाहरण पाहायला मिळणार आहे, कारण अरबी समुद्र इतका गरम कधीच झाला नव्हता। जेव्हा 2 वादळं एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा एकमेकांना ताकद मिळते, त्यामुळे या वादळाचा मार्ग हा कधीही बदलू शकतो। कदाचित आज जिल्हा सुरक्षित असेल, परंतु तोच जिल्हा उद्या रेड अलर्ट वरती देखील जाऊ शकतो। त्यामुळे जर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये स्थिती स्थिर असेल तर त्या ठिकाणी देखील हवामान अचानक बदलू शकतं। अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या 2 ठिकाणाहून वादळं 80 ते 70 किलोमीटर वेगाने महाराष्ट्राला धडकतील। हवामान खात्याने गंभीर इशारा दिलाय। केवळ पावसाचा अंदाज नाही तर तो निसर्गाच्या कोपाचा इशारा आहे। जमिनीवर गारांची चादर पसरेल आणि गारांचा मारा जमिनीवरती होणार आहे। कोणत्या 3 तारखांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय हे जाणून घ्या, कारण 15 ते 20 वर्षानंतर इतक्या भयानक पावसाची शक्यता वर्तवली गेली। हिमालयाची थंड हवा, भयानक उष्णता एकत्र आल्यावर विजांचा कडकडाट जोरदार होणार असून जमिनीला देखील हादरे बसतील। पुढच्या 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे जिथे पावसाचा धोका सर्वात जास्त असेल, कारण हा धोका आता महाराष्ट्राकडे
सरकला आहे। गुजरातच्या किनारपट्टीवरून हे वारं थेट महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांकडे बरसणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही घामांच्या धारा गाळत आहात। तुम्हाला वाटतंय की हा मे महिना आहे म्हणून उन्हाळा आहे, पण हीच उष्णता 2 वादळांमध्ये रूपांतरित होणार आहे। शास्त्रज्ञांच्या मते हीच भयानक हीट 2 राक्षसी वादळांना जन्म देत आहे। एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे हिमालयातून येणारी थंड हवा महाराष्ट्राच्या आकाशात एकमेकांना धडकणार आहेत। तेव्हा सुपर सेल तयार होणार असल्यामुळेच महाराष्ट्रातील या ठराविक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। निसर्ग एकाच वेळी 2 हात उभं करतोय। अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी 2 राक्षसी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने झेपावत आहेत। ही वादळं फक्त पावसासारखी नाहीये, तर ती महाराष्ट्राचा भूगोल बदलणारी आहेत, विनाशकारी तांडव घेऊन येत आहेत। पुढची 2 मिनिटं तर अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण यामध्ये तुम्हाला कळणार आहे की हे वादळ फक्त सुरुवात आहे, परंतु पुढचे येणारे काही दिवस हा तापमानाचा पारा आणखी भयानक अंशाने वाढवून घेऊन जाणारा आहे। त्यामुळे आता गारांचा वर्षाव होणार आहे। 2 दिवसामध्ये भयानक तापमान वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली। महाराष्ट्रावरती हे दुहेरी संकट ओढावणार आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागेल। हवामानामध्ये अचानक बदल होणार आहे। काही वेळेस भयानक ऊन वाढणार आहे, तर काही वेळेस मोठ्या प्रमाणात थंड वारे वाहतील। महाराष्ट्रामध्ये हे संकट ओढावत असताना 20 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती कोणत्याही क्षणी बदलू शकते। त्यामुळे त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत हे देखील लक्षपूर्वक पहा। इथे निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवणार आहे आणि काही गावांमध्ये तर अत्यंत सतर्क राहावं लागणार आहे। 20 जिल्ह्यांमध्ये इशारा देण्यात आला असला तरी त्यामधील पहिले 5 जिल्हे जे असणार आहेत तिथे सरकारने ब्लॅक अलर्टचे संकेत दिले आहेत, जिथे नदीला अक्षरशः महापूर येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। भयानक वादळी वारा या जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। हवामान खात्याने इथे रेड अलर्ट जारी केला आहे। सर्वात प्रथम निसर्गाचा फटका बसणार आहे तो कोकण किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ महाराष्ट्राकडे वेगावलं जाणार। कोकण परिसरातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वादळीवाऱ्याचा पहिला दणका बसणार। समुद्र खवळलेला असेल आणि ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहतील। या परिसरामध्ये बागायतदारांना मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे हे वादळ सह्याद्री ओलांडून पश्चिम महाराष्ट्राकडे प्रवेश करेल। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर असेल। केवळ पाऊस नाही तर हिमालयातील थंड हवेमुळे ढगफुटी सदृश पाऊस आणि प्रचंड गारांचा मारा होणार आहे, ज्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते। यानंतर हे संकट मराठवाड्याच्या दिशेने सरकेल। धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट इतका भयानक असेल की जणू आभाळच फाटले असं वाटेल। लातूर आणि धाराशिवमध्ये 20 वर्षापूर्वी जो भयंकर असा पाऊस पडला होता तशीच काहीशी परिस्थिती आता पुन्हा निर्माण होऊ शकते। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये धुळीच्या वादळी वाऱ्यासह गारा होणार आहेत। पिकांचं नुकसान होऊ शकतं, तर जळगावच्या केळी बागायतदारांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। हेच वादळ विदर्भाच्या दिशेने देखील वेगावलं जाईल। बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा अत्यंत वेगाने वाढणार आहे। थर्मल क्लॅश होणार आहे आणि त्यामुळेच विजांचा कडकडाट जोरदार होण्याची शक्यता आहे। झाडावरील फांद्या वाऱ्याने उडून जातील, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव होईल। निसर्गाची भीषण परिस्थिती उद्भवणार आहे। 2 राक्षसी वादळ येत असल्यामुळे वादळी वारा देखील जोरदार सुटेल। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या या वादळामुळेच अनेक ठिकाणी हवामान बदलू शकतं, त्यामुळे सतर्कता बाळगणं हेच प्रभावी शस्त्र ठरणार आहे।